तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानिष्वादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बोला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सुपादेवा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावना मुक्ताबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावना मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावना नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता थोडं नॉर्मल ऐकू द्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार मारुतिनंदन वावा
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी चिंतन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे ज्ञानाचा सागर भक्तीचे आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेले देवमान्य संत संत मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबरायांचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलाय आणि या अभंगातून साधू संतांचे आपल्यावर एवढे किती उपकार आहेत त्या उपकाराचा महिमा प्रतिपादन करतात आणि संतांविषयी कृतज्ञता प्रकट करतात विठ्ठला विठ्ठला काय म्हणता तुकोबरा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती अहो या जगावर संत महात्म्यांची एवढे अलौकिक उपकार आहेत अगणित उपकार आहेत त्या उपकाराचे महाराज आपण वर्णन करू शकत नाही काय सांगू आता संतांचे उपकार एवढे संत महात्म्यांचे उपकार आहेत पण महाराज काय करतात मज निरंतर जागविती संत महात्मे आपल्याला बाबा निरंतर प्रकारचे जागवतात पण महाराज संत महात्म्यांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही आहे का पर्याय तर महाराज तुकोबारे म्हणतात आपला हा सगळ्यांना आवडणारा जीव जरी महाराज संत महात्म्याला समर्पित केला ना दादा तर जीव देखील संत महात्म्याचे उपकार पिटणार नाही काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव तोडा सगळ्यांना प्रिय काय असेल तर आपला जीव आहे आपला जीव जरी समर्पित केला ना दादा संतांच्या चरणावर तरी पण संत महात्म्यांचे आपल्यावर उपकार पिटणार नाहीत मग महाराज ते संत महात्म्यांचं लक्षण सांगितलं संत महात्मे कसे आहेत महाराज सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती संत महात्मे सहज बोलतात आणि आपला उद्धार करतात आपण पाहणार आहोत महाराज करोनी सायास शिकविती आणि मग महाराज शेवटच्या चरणामध्ये एका गायीचा गोड दृष्टांत दिला तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत नेमकं त्या गायीचा दृष्टांत का दिला हो वत्स म्हणजे कोणाला म्हणतात ऐका नेमकी गाय वेहून महाराज नेमकंच 8 दिवस झालेला आहे वेली त्याला वत्स म्हणतात अशा गायीचं उदाहरण दिला तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठला या पवित्र दरबारामध्ये आईच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये माझ्याकडे आलेली आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा माझ्या महत्भाग्याने प्राप्त झाली का अरे भगवंताच्या दरबारामध्ये सेवा करायचं म्हणलं की महाराज सांगू का तुम्हाला दादा दरबारामध्ये या रासाई मातेच्या दरबारामध्ये सेवा करायचं म्हणलं तर माझं काहीतरी भाग्य असेल भाग्याचा उदय आणि तेही जोडी संत पाय या रासाई मातेच्या दरबारामध्ये मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं का अरे आजचा क्षण म्हणजे माझ्या जीवनातला स्वर्ण क्षण आहे का अरे पवित्र अशा रासाई मातेच्या दरबारामध्ये मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं एक नाही 2 नाही तर बाबा गेल्या वर्षी पण देखील महाराज रासाई मातेच्या चरणावर सेवा समर्पित केली होती पण रासाई मातेच्या मनामध्ये काय आलं महाराज रासाई मातेच्या दरबारामध्ये मला परत सेवा करण्याचं माझ्या जीवनामध्ये भाग्य लाभलं आज ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला आपल्याच गावचा असणारं भूषण आदरणीय मारुती धोंडीबा शेलार आणि बाळासाहेब धोंडीबा शेलार आमच्या वारकरी रत्न असणारे आमचे मारुती बाबांनी फोन केला त्यांचे असणारे चिरंजीव आमचे बाळासाहेब भाऊ असतील आणि सतत नेहमी मला कॉन्टॅक्टमध्ये महाराज आपला सप्ताह आला बरं तारीख चुकवायची नाही या आपल्या गावचं असणारं भूषण आमचे ऋषिकेश दादा शेलार भाऊनी मला फोन केला ऋषिकेशनं आणि सांगितलं महाराज आपला रामनवमीच्या सप्ताह आहे आणि तारीख लिहून घ्या काय महाराज आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे रामनवमीचा पिरियड म्हणजे खरं आता उघड बोलायचं म्हणलं तर महाराज लोकांची सुगीच असते आणि मग दादांनी फोन केला आणि एक मातेच्या दरबारामध्ये रासाई मातेच्या दरबारामध्ये काय असतं बघा आई सवाशीनबाईनं कुंकूला कधी नाही म्हणायचं नाही आणि कीर्तनकाराने कधी कीर्तनाला
नाही म्हणायचं नाही. आमच्या दादांनी फोन केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं. आज कीर्तन साथी करता सर्व महाराष्ट्रातील एक सर्व वारकरी मंडळी हरिभक्तपरायण ज्यांनी सुरुवातीला सुंदर अशी चाल गायली. आमचे ज्ञानोबा तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचा आमचा विद्यार्थी, काय नाव महाराज? व्यंकटेश महाराज. या लहान मुलाकरता एक बार टाळ्या वाजवा. महाराज दिसायला लहान आहे पण वृत्तिमान आहे. ज्यांनी साथ केली आमचे हरिभक्तपरायण प्रेममूर्ती असणारे दहीभाती पाटील महाराज, हे देखील यांनी सुंदर चाल गायली. त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. आपल्याच परिसरातले असणारे वैभव ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आता काही मला सगळ्यांचा परिचय नाही, तुम्हाला सगळ्यांना पाहिलं आहे पण आता सगळ्यांचा काही परिचय नाही. आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी मंडळी, गायनाचार्य, इकडे सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि आपल्याच गावातलं भूषण असणारं, ज्यांच्या माध्यमातून आपला हा सप्ताह महाराज अखंडपणे चालू आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे, आपल्याच गावचं असणारं भूषण एक वारकरी रत्न अशोक महाराज, महाराजांच्या चरणावर देखील साष्टांग दंडवत. त्यांचेच असणारे चिरंजीव नातू असणारे आमच्या संस्थेमध्ये विश्वकर्मा पांचोळ संस्थेमध्ये शिकत असताना आपल्या गावचं असणारे भूषण यश महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यश महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. आमचे हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळ, इकडे चोपदार देखील आहेत, भालदार चोपदार, जगद्गुरु तुकोबरायसारखे विनेकरी बाबा आहेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते अशोक महाराज शेलार असतील, बाबूराव बबन शेलार असतील, संतोष जालेंदर भोसले असतील, का सगळे महाराज सप्ताह करायचं म्हणलं की एकट्याचा खेळ नाही महाराज, कारण की सगळ्यांची तुमची साथ आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद, अरे सगळ्यांची साथ आहे म्हणून आपल्या वडगाव रासाई मातेचा सप्ताह दिवसेंदिवस महाराज भव्य आणि दिव्य स्वरूपात होत आहे. का? अरे सगळ्यांचं सहकार्य आहे. या ठिकाणी माझ्या कीर्तनाला साथ करण्याकरता एक मृदंग तालमणी, एक वारकरी रत्नगोड आमचे परमेश्वर महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. आमचा ऋषिकेश दादा आहे आणि एक प्रेमाचं नातं आमचे जीवलग असणारे मित्र, आपल्याच परिसरातलं एक वैभव असणारे श्रीगोंदा तालुक्याचं असणारे एक रत्न मृदंग तालमणी आमचे विकास दादा या ठिकाणी आपला संपूर्ण हा कार्यक्रम महाराज लाईव्ह चालू आहे. हा झालेला कार्यक्रम आपल्याला कधीही जरी वारकरी व्यासपीठ यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपलं झालेलं कीर्तन सर्वांनी पाहायचं. आमचे विकास दादा या ठिकाणी आलेले आहेत, भाऊंना देखील मनापासून धन्यवाद. आमच्या बघा या जनाबाई महाराज, मी तर सांगून जाईल आपल्या सप्त्याला आता 33 वर्ष अशोक महाराज पूर्ण झालं. तिसऱ्या तपामध्ये आपला सप्ताह पदार्पण करत आहे. पण आपल्या सप्त्याचं जर वैभव काय असेल तर आमच्या जनाबाई काही लहान लेकरं बघा, यांच्याकरता जोऱ्यात टाळ्या वाजवा. अरे तुम्ही गेल्यानंतर तुमची परंपरा कोणीतरी चालली पाहिजे ना. आमचा ऋषिकेश असेल, आमचा यश असेल, आमचे सर्व हे बारकरी, सर्व लहान जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, हे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व माता माऊल्या, माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला आमचे सांवशी चीनचे दादांना देखील मनापासून धन्यवाद. टाळ्या वाजवा दादा करता दादा, आता टाळ्या वाजवात आवाज मोकळा करा. विठ्ठला या सप्त्यामध्ये सगळ्या जण सेवा करतात तन मन धनाने. इथं कुणी झाडू मारण्यापासून चटया उचलीच्यापर्यंत सगळीजण तन मन धनाने सेवा करतात. आपली रासाई माता, बरोबर आहे ना, नाव रासाई माताच आहे ना, आपली रासाई माता आपल्याला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे. महाराज काही लोक म्हणतील दहिवाते महाराज ओळखीचा आणला आमच्या ऋषिकेश दादाने. अशोक महाराज शेलक्या माणसाचे नावं घेतले आणि आमचं नाव घेतलं नाही. या ठिकाणी सुंदर साथ केली आमची पीटी मास्तर असतील, दादांना देखील धन्यवाद. सोबदार, आता काही लोक म्हणतील महाराज ओळखीचं आणल्यामुळे महाराजांनी सगळ्या शेलक्या माणसाचे नाव घेतले, आमचं नाव घेतलं नाही. आता सगळ्यांचं नाव एक बार घेतो म्हणजे कोणाला राग येणार नाही. ऐका बरं, रासाई माताच्या चरणी फूल वातो वाकून, रासाई माताच्या चरणी फूल वातो वाकून आणि सगळ्यांचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबरायांचा मान राखून. विठाला विठाला, कारण की या जगामध्ये ज्ञानोबरा इतकं कोणी मोठं नाही. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. का? अरे या ज्ञानोबरा इतकं जगामध्ये कोणी मोठं नाही. लोपने ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेवील ज्ञानी. या ठिकाणी आमचे पांडुरंग महाराज असतील, सारंग महाराज असतील, सगळे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या
संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी वारकरी संतांच्या वा वा पायावरी वारकरी संतांच्या पायावरी हा वारकरी संतांच्या वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आता सगळ्यांना एक विनंती आहे. अरे दादा आई, 1 नाही 2 किलोमीटर नाही तर 450 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यासाठी या कीर्तनाला आलो. पण कीर्तनाला बसत असताना माझे काही कीर्तनाचे नियम आहेत. बसत असताना महाराज मुखाने काय करायचं? टाळी वाजवायची नाही, हाताने नामस्मरण करायचं, बरोबर का? नाही, मुखाने जेव्हा जेव्हा प्रभूचं माझ्या भजन होईल त्यावेळेस मुखाने भजन करायचं ना, हाताने टाळी वाजवायची. विठ्ठला आपल्याकडे फक्त आता महाराज 1 तास उरलेला आहे. शॉर्ट बट शूट, कमी बॉलमध्ये आपल्याला जास्त रन काढायचे आहेत. आपल्याला काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार या अभंगामध्ये संतांच्या उपकाराचा महिमा प्रतिपादन करून संतांविषयी कृतज्ञता प्रकट करतात. ऐका बरं, या जगामध्ये 2 वर्ग आहेत. एक आहे कृतज्ञ आणि एक आहे महाराज कृतज्ञ. कृतज्ञ कुणाला म्हणतात आणि कृतज्ञ कुणाला म्हणतात? ऐका, कृतज्ञ कुणाला म्हणतात? अरे एखाद्या माणसाने आपल्यावर उपकार केले असेल, त्या उपकाराची जो जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि एखाद्या माणसाने आपल्यावर उपकार करून त्याची परतफेड जर अपकाराने करीत असेल, त्याच्यासारखा या जगामध्ये महाराज कृतज्ञ माणूस नाही. विठ्ठला विठ्ठला. अरे एखाद्या माता माऊलीने लहान बाळावर उपकार केले असतील, आपल्याला लहानाचं मोठं केलं असेल, शिकविलं असेल, आपल्या वडिलांनी उपकार केले असेल, त्या उपकाराची जाण आपल्या अंतःकरणामध्ये राहिलं पाहिजे. का? अरे एखाद्या माणसाने आपल्याला थोडं जरी शिकलं असेल, त्याची जाण आपल्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे महाराज. त्याच्यासारखा महाराज एखाद्या माणसाने आपल्यावर दादा उपकार जर केले असतील, ते उपकार जर विसरले असेल, तर जगामध्ये त्याच्यासारखा कृतज्ञ माणूस कोणी नाही. अरे कृतज्ञ माणूस किती त्याची आहे सांगू का तुम्हाला? कृतज्ञ वृत्ती ही पुण्याची आहे आणि कृतज्ञ वृत्ती ही पापाची आहे. कृतज्ञ माणूस किती त्याची आहे? महाभारतामध्ये श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी गोड अशी कथा सांगितली. महाभारतामध्ये कथा आली. कृतज्ञ माणूस किती त्याची आहे महाराज? एखाद्या माणसाने केलेले उपकार जो विसरतो, त्याची जो जाण ठेवीत नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर उपकार केले पण जो जाण विसरतो, त्याच्यासारखा महाराज कृतज्ञ माणूस कोणी नाही. पहा, कृतज्ञ माणसासाठी एक गोड अशी कथा सांगितली. पहा, एक अरण्यामध्ये महाराज एक जंगलामध्ये राजहंस नावाचा पक्षी राहत होता. आणि राजहंस नावाचा पक्षी राहत होता, पण हा राजहंस नावाचा पक्षी महाराज एक योगभ्रष्ट महात्मा होता. पहिल्या काळातलं त्याला सगळं कळायचं. का? अरे त्याने नित्यकर्म केलं होतं, पण काहीतरी आपल्याकडून हाताने घडल्यामुळे महाराज त्याला पशुचा जन्म प्राप्त झाला होता. आणि मग राजहंस महाराज त्या जंगलामध्ये राहायचा. बरं ऐका दादा, आणि राहत असताना महाराज तो सत्य लोकामध्ये जायचा, सर्व ज्ञान प्राप्त करायचं. आणि आपल्या जो राजाचा नगरी आहे ना, त्या राजाच्या नगरीला येऊन ते राजेसाहेबाला सांगायचा. हा त्याचा रोजचा नित्यक्रम चालू आहे दादा. रोज आंघोळ त्या सरोवरामध्ये स्नान करायचा आणि सत्य लोकामध्ये जायचा, ब्रह्मदेवाकडून ज्ञान प्राप्त करायचा आणि आपला जो राजा आहे ना त्याला ज्ञान येऊन सांगायचा. ऐका, त्याच जंगलामधून एका दिवशी एक वाटसरू महाराज, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वाटसरू जात होता महाराज. आता उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यानंतर महाराज हवामान कसं कडक आहे. त्यांनी सांगितलं आता आपण कुठेतरी झाडाखाली आराम केला पाहिजे. ऐका बरं दादा, आणि वाटसरू महाराज प्रवास करीत असताना एका झाडाखाली थांबला आणि थांबल्यानंतर ते झाड होतं महाराज राजहंसाचं. त्या झाडाखाली राजहंस थांबला महाराज, राजहंसाच्या झाडाखाली. पण महाराज हा राजहंस माझे पहिल्या जन्मातला महात्मा होता. अरे त्यांनी सांगितलं अतिथी देवभव. अतिथी कुणाला म्हणतात? जो महाराज न सांगता येतो ना आई, त्याला अतिथी म्हणतात. नसता फोन करतात, हॅलो मी आलोय तुमच्या घरी, याला अतिथी म्हणत नाहीत. तू राजहंसाच्या झाडाखाली तो वाटसरू थांबला. त्या राजहंसाला वाटलं आपल्याकडे आज कोणीतरी अतिथी आला आहे. पण तो महाराज उन्हाळ्याचे दिवस आहे,
जेवण केले आणि आराम करू लागला. पण आराम करत असताना आहे का त्याच्या चेहऱ्यावर महाराज उन्हाचे प्रकाश पडत आहे. त्याला वाटलं याला झोप लागली पाहिजे. त्या राजहंसाने आई काय केलं, आपले 2 पंख असे पसरवले आणि त्याला महाराज त्याच्या चेहऱ्यावर सावली आली. त्याला गाढ अशी झोप लागली आणि झोप लागल्यानंतर महाराज बराचसा काळ निघून गेल्यानंतर महाराज दिवस मावळता त्याला जाग आली आणि जाग आल्यानंतर तो उठला आणि पुढच्या दिशेला प्रवास करण्याकरता बाबा निघाला. निघत असताना राजहंस समोर आला. अरे जाऊ नको म्हणले, का तू जंगलामध्ये आलास, इथूनचा प्रवास खरतड आहे का? अरे या जंगलामध्ये हिंसाचार करणारे पक्षी अनेक आहेत, तू जर इथून गेलास ना तुझी हत्या झाल्याशिवाय राहणार नाही का? तू माझ्यापाशी थांब, तुझी सगळी सोय करतो. त्या राजहंसापाशी तू वाट सरू थांबला बरं आहे का दादा? आणि थांबल्यानंतर महाराज त्या राजहंसाने सांगितलं, तुझी मी सगळी सोय करतो, मला काही भगवंताने हात दिले नाहीत म्हणले, चल माझ्यासोबत. त्या जंगलामध्ये महाराज त्या राजहंसाने त्याला खाण्याकरता आई अनेक प्रकारचे फळ आणून दिले. त्याला खाण्याकरता फळं दिली आणि सांगितलं, मला काही देवाने प्रभूने हात दिले नाहीत, इथे समोर सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये पाणी आहे, चल म्हणले माझ्यासोबत. त्या राजहंसाने त्याला पळसाची पानं तोडून दिली आणि याचं धुरोण कर म्हणले आणि धुरोण करून पाणी पे आणि तुला तहान लागल्यानंतर संध्याकाळी महाराज धुरोण पाण्याचा भरून घे. आपल्याकडे धुरोण कळतो ना बाबा, जुनी जाणकार मंडळी आहे. आताच्या आमच्या नवीन पोराला काहीच कळणार नाही महाराज, का यांना माहीतच नाही ना. आणि मग महाराज त्या राजहंसाने दादा द्रोण कर सांगितलं, पाणी पे आणि पाणी घेऊन निघाला. निघत असताना या राजहंसाने आहे का त्या वाट सरूची महाराज फुलाची पानाची शय्या केली. त्याला झोपण्याकरता महाराज मस्त असं फुलं टाकून मस्त त्याला सांगितलं, तू आता आराम कर, एक रात्रभर आराम कर आणि दुसऱ्या दिवशी तुझ्या वाटेला प्रवासाला निघ. पण ते सकाळी रात्रभर महाराज तो प्रवासी थांबला आणि थांबल्यानंतर महाराज दुसऱ्या दिवशी दिवस उजळला आणि उजळल्यानंतर हा राजहंस पक्षी जंगलामध्ये फिरू लागला आणि फिरल्यानंतर महाराज त्याला खाण्याकरता फळं आणून दिली, अनेक प्रकारचे फळं आणून दिले आणि त्या वाटसरूच्या हातामध्ये दिले. ऐका बरं, आणि दिल्यानंतर त्या वाटसरूने पाहिलं, अरे फळं आहेत ना, 1 दिवस राहील, 2 दिवस राहील, 3 दिवस राहील, 4थ्या दिवशी काय होणार, खराब होणार. त्याच्या मनामध्ये वाईट भावना आली, अरे ही फळं आहेत, खराब होईल. पण हा राजहंस एका ठिकाणी थांबला होता. त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला, दुष्ट प्रवृत्तीचा माणूस होता, त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला आणि त्याने काय केलं दादा, त्या राजहंसावर झडप घातली. राजहंसाची महाराज मुंडी पिळली, पंख एकीकडे, पाय एकीकडे, चोच एकीकडे आणि महाराज केली. आजूबाजूच्या आई काटक्या गोळा केल्या आणि तिथेच महाराज त्या राजहंसाचा महाराज मांसाचा गोळा काढला आणि मांसाचा गोळा काढून तो भाजला आणि वनाच्या दिशेने निघाला. पण हे राजा जो होता ना, राजहंस काय करायचा सांगितलं ना, सत्य लोकांमध्ये जायचा, ज्ञान प्राप्त करायचा आणि आपल्या राजाच्या नगरीला येऊन सांगायचा जो राजा आहे. पण या राजाला वाटलं, अरे आपण रोज राजहंस पक्षी तो आज काय आला नाही, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. राजाने सांगितलं, प्रधानजी जा म्हणले, आपल्या राजहंसाला काय झाले पाहून या. प्रधानजी पाहण्याकरता आले, शिपाई आल्यावर आहे का दादा, आणि आल्यानंतर घडलेला प्रकार दिसला. चोच एकीकडे दिसले, पाय एकीकडे दिसले, पंख एकीकडे दिसले. पाहिल्यानंतर महाराज त्या शिपायाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. धावत धावत पळत गळे, राजेसाहेब, अहो राजेसाहेब, आपल्या राजहंसाचा घात झाला म्हणले. काय झालं? राजाने सांगितला, घडलेला प्रसंग सांगितला, आपल्या राजहंसाची कुणीतरी हत्या केली. राजाने सगळी महाराज शिपाई पाठवली आणि त्या जंगलामध्ये तो वाट चालत होता. जात असताना महाराज त्याला पकडलं आणि पकडून महाराज राजाच्या नगरीमध्ये आणलं आणि आणल्यानंतर आई विको कमी करा, पकडलं आणि राजाच्या समोर उभा केलं आणि सांगितलं. राजा विचारला, अरे राजहंसाला तू का मारलास, सांग ना, काय तुझ्यावर एवढा अपकार केला होता? त्यांनी सांगितलं, तू वाटसरू साधा सांगू लागला, अहो यांनी माझ्यावर अपकार केला नव्हता, यानं मला उपकार केलता. अरे मला खाण्याकरता जंगलामध्ये अनेक प्रकारचे फळं आणून दिली, पिण्याकरता पाणी दिलं, झोपण्याकरता फुलाची पानाची शय्या करून दिली. पण माझ्या मनामध्ये वाईट वाटला, अरे फळं दिल्यानंतर 2-4 दिवसामध्ये खराब होतील, पण याचा मांसाचा गोळा घेतला तर आपल्याला 15 दिवस राहील. ज्यावेळेस महाराज या राजाला सांगितलं ना, सांगू लागला ना तू वाट सरू, राजाच्या अंतकरणामध्ये महाराज कंठ दाखवण्याला सांगितलं. राजा म्हणायला लागला, अहो शिपाई प्रधानजी, माझ्याकडे काय बघता, ह्याचे तुकडे तुकडे करा आणि आपल्या राजाच्या नगरीमध्ये बाहेर नेऊन टाका. तू जसे राजहंसाचे तुकडे केलेस ना, त्या राजहंसाचे जसे तुकडे केले त्याचे तुकडे करायला लावले आणि आपल्या राजाच्या नगरीच्या बाहेर नेऊन टाकायला महाराज. 1 दिवस झाला आई, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले आणि मग 4-5 दिवस झाल्यानंतर महाराज ते तुकडे टाकले होते ना त्या वाटसरूचे महाराज हात्या कापून, तर ते जगामध्ये त्या राजाच्या नगरीमध्ये सगळीकडे दुर्गंधी वास यायला लागला. प्रधानजी म्हणायला लागले, राजेसाहेब म्हणाले, काय झालं, सगळे लोक गुजबुज करतात.
प्रधानजींनी सांगितलं आपण ज्या माणसाला मारून टाकलं होतं ना, अहो त्याचा वास येत आहे म्हणले, सगळी दुर्गंधी येत आहे. राजाने सांगितलं अरे आपल्या जंगलामध्ये काही कुत्रे गिधाडे नाहीत का म्हणले, त्याला वास घेत नाहीत का, खात नाहीत का. प्रधानजी सांगू लागले अहो कुत्रे येतात, गाढवं येतात, कावळे येतात, वास घेतात आणि निघून जातात, पण कोणी खात नाही. राजाने सांगितलं अरे आपल्या जंगलामध्ये नरभक्षण करणारे राक्षस आहेत, ऐका नरभक्षण करणारे राक्षस आहेत, त्या राक्षसांना बोलवा आणि राक्षसाला बोलून महाराज हे मांस खाला द्या. मग महाराज त्या राजाचा आदेश आल्यानंतर नरभक्षण राक्षसाला आज्ञा दिली आणि आज्ञा दिल्यानंतर महाराज नरभक्षण करणारे राक्षस आले. राजेसाहेब प्रधानजी नरभक्षण करणारे राक्षस महाराज त्या माणसाला मारून टाकलं होतं ना, तुकडे गेले, त्याच्या मांसाकडे गेले. अरे पाहिलं राजाने तर अनेक प्रकारचे कुत्रे आहेत, अनेक प्रकारचे कावळे आहेत, गिधाड आहेत, सगळेजण येतात, वास घेतात आणि निघून जातात. आणि निघून जात्यानंतर महाराज राजाने सांगितलं हो नरभक्षण करणारे राक्षस खाना म्हणले. हातामध्ये त्या नरभक्षण करणाऱ्या राक्षसानं हातामध्ये मांस घेतलं, खाणार एवढ्यामध्ये वास घेतला आणि फेकून दिलं. आणि फेकून दिल्यानंतर महाराज ते नरभक्षण करणारे राक्षस काय म्हणले, राजेसाहेब आम्हाला माफ करा म्हणले, आम्ही हे मांस खाणार नाहीत. का? राजाने सांगितलं का खाणार नाहीत? त्यांनी सांगितलं अहो या कृतज्ञ माणसाचा आम्ही मांस खात नाही. विठ्ठला अरे त्या कृतज्ञ माणसाचा आम्ही मांस खात नाही. नरभक्षण करणारे राक्षस सुद्धा महाराज कृतज्ञ माणसाचं मांस खात नाही. अरे आपण तर आपल्यावर किती जणाचे उपकार आहेत, त्या उपकाराची जर आपण जाण ठेवली नाही ना आई, तर आपल्याला कृतज्ञासारखं पाप लागल्याशिवाय नाही. म्हणून कृतज्ञ वृत्ती ही पुण्याची आहे आणि कृतज्ञ वृत्ती ही पापाची आहे. विठ्ठला आणि संतांविषयी तुकोबर आहे कृतज्ञता प्रगट करतात. पहा कृतज्ञता प्रगट करतात आणि संतांच्या उपकाराचा महिमा प्रतिपादन करतात. या जगामध्ये संतांच्या उपकाराचा महिमा सांगितला. ऐका या जगामध्ये संतांच्या संगतीचा महिमा सांगितला, संतांच्या कृपेचा महिमा सांगितला, संतांच्या भेटीचा महिमा सांगितला, संतांच्या कृपादृष्टीचा महिमा सांगितला, संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगितला. ऐका बरं संतांच्या संगतीचा महिमा सांगितला. काय आहे हो संतांच्या संगतीचा महिमा? अहो संतांची आपल्याला जर दादा अर्ध क्षण जरी संगती झाली तर ते आपल्याला महत पापा संताची संगती तेने होय शांती महत पापा. अरे जीवनामध्ये संत महात्म्यांची आपल्याला अर्ध क्षण जर संगत झाली तर जीवनामध्ये आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वाची मी बोलून जाईल, माणूस घडतो ही संगतीने आणि माणूस बिघडतो ही संगतीने. माणसाचं कल्याण होतं संगतीने आणि माणसाचं पतन होतं संगतीने. तुकोबराय बाळकिरडे म्हणतात पतन उदार संघाचा महिमा तेजावे आदमा संत सेवी. जीवनामध्ये संतांची संगत आपल्याला बाबा लाभली तर जीवनामध्ये आपल्याला आपली किती जरी अनिष्ट पाप असू द्या ते पाप जळून झाल्याशिवाय राहणार नाहीत. का? संतांच्या संगतीचा महिमा सांगितला, संतांच्या कृपेचा देखील महिमा सांगितला. महाराज काय संतांच्या कृपेचा महिमा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महाराज. आता अहो निर्जीव असणारी भिंत संत महात्म्यांची कृपा झाली, ती निर्जीव असणारी भिंत चालायला लागली. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ते ज्ञानोबा माझा. अहो निर्जीव असू द्या, आज ही ज्ञानोबरायांची कृपा आमच्यावर आहे महाराज. आज जे आम्ही तुमच्यासमोर बोलतो ना ही ज्ञानोबरायांच्या कृपेचा प्रसाद आहे. आज आम्ही तुमच्यासमोर आमचे ऋषिकेश महाराज असतील, आपल्या यश महाराज असतील, आमचे सर्व हे वारकरी मंडळी असतील, ही ज्ञानोबरायांची कृपा आहे महाराज आमच्यावर. आज आमच्यावर आम्ही ज्यावेळेस आमच्या मायबापाने आम्हाला आळंदीला आणून टाकलं
त्या दिवसापासून आमचे मायबाप जर कोण असतील तर आमचे ज्ञानोबर आहे मायबाप आहेत महाराज. का अरे एवढ्या आज 3 राज्यामध्ये मी कीर्तन करतो महाराज. जी टॉकीज मनमंदिरा सगळीकडे. पण हे जर काय असेल तर आमच्या फक्त भगवान श्री ज्ञानोबरायांचा कृपेचा प्रसाद आहे. संतांची कृपा जर जड जीवावर झाली तर देखील उद्धार होऊ शकतो महाराज. रेड्यावर कृपा झाली का नाही, निर्जीव असणारा रेडा बोलायला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरवेला, शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. संतांच्या कृपेचा महिमा आहे. संतांच्या आलिंगनाचा देखील महिमा सांगितला. अहो संतांनी जर आपल्याला आलिंगन दिलं ना, मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय आलिंगन घडे वा वा आलिंगन घडे 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 मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. अरे संतांच्या आलिंगनाचा देखील महिमा सांगितला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे किंवा आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तक आहे मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. संतांच्या आलिंगनाचा देखील महिला सांगितला महाराज. मग संतांच्या उपकाराचा काही महिमा आहे का महाराज? तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. काय सांगू आता संताचे उपकार हो वा काय सांगू आता संताचे उपकार हा टाळ काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय वा सांगू आता संताचे उपकार हो काय सांगू आता संताचे उपकार हो हो काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर माझा निरंतर माझा निरंतर जागृती माझा निरंतर माझा निरंतर माझा निरंतर जागृती काय द्यावे याची वावे
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविते. संतांचे एवढे उपकार आहेत महाराज, त्या उपकाराचं आपण वर्णन करू शकत नाही, एवढे आपल्यावर उपकार आहेत. खरं वास्तविक पाहिलं तर दादा 3 जणांचे आहे आपल्यावर उपकार आहेत प्रामुख्याने. ऐका बरं, 3 जणांचे उपकार आहेत. पहिली उपकार देवाचे आहेत. जगाचा मालक, विटेवर हात कट्टेवर परमात्मा असणारा उभा आहे ना, त्या भगवान परमात्म्याचे उपकार आहेत. दुसरे आपल्या आई वडिलांचे उपकार आहेत. आणि तिसरे म्हणजे महाराज संत महात्म्यांचे आपल्यावर उपकार आहेत. ऐका बरं, पहिले उपकार कुणाचे आहेत महाराज? कट्टेवर हात आणि विटेवर असणारा परमात्म्यांचे आपल्यावर देवाचे उपकार आहेत. का? अरे देवाचे किती उपकार आहेत ऐका बरं दादा. मारुती बाबा ऐका, कोरोनाचा काळ आठवा. अरे कोरोनाच्या काळामध्ये आपण कुत्र्याला जशी भाकर टाकवत होतो ना, आत्ता टाकतो ना कुत्र्याला भाकर, तशी स्वतःची मुलं, स्वतःची बायको, स्वतःची बहीण, स्वतःची लेक आपल्याजवळ येत नव्हती. का? अरे कोरोनाचा काळ तसा आला होता. पण ऐका, आज आमच्या रासाई मातेची कृपा आपल्यावर आहे. आज हे सगळे आपण जिवंत आहात ना, मी सुद्धा, कीर्तनकार असू द्या, गायनाचार्य असू द्या, मृदंगाचार्य असू द्या, तुम्ही असू द्या, या रासाई मातेची कृपा आहे आपल्यावर. का? अरे या कोरोनाच्या महामारीमध्ये जर आपण गेलो असतो ना, तर आपण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये नसतो. का? अरे रासाई माताची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, म्हणून या धर्ममंडपामध्ये आपण आहोत. आई बरवे झाले आजीवन, वा वा. बरवे झाले आजीवन, नाही पडिलो मृत्यूचे आहार, नाही पडलो मृत्यूचे आहार, वाचून आलो एकवरी. वा वा. उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, वाचून आलो येतवरी, नाही पडिलो मृत्यूचे हरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आपल्यावर भगवंताची कृपा आहे. आज आपण आई धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. कोरोनाच्या काळामध्ये जर आपण गेला असतात तर आपण या धर्ममंडपामध्ये नसतात. का? अरे जगाच्या मालकाचे आपल्यावर उपकार आहेत. का? अरे अनमोल असणारा देह आपल्याला देवाने दिला का नाही? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आहो देवाने आपल्याला सगळा देह दिला का नाही महाराज? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. अरे भगवंताने आपल्याला सगळं दिलं का नाही महाराज? सगळे अवयव दिले का नाही? पण याची आपल्याला किंमत कळती का महाराज? मनुष्य देह ईसा निज, हा मनुष्य देह ईसा निज, मनुष्य देह ईसा निज, मनुष्य देह ईसा निज, साधाल ते साधा सिद्ध, साधाल ते साधा सिद्ध, साधाल ते साधा सिद्ध, साधाल ते साधा सिद्ध. करोनी प्रमोद, करोनी प्रमोद, पडोली प्रभोर, पडोली प्रभोर, संत पार उतरले, ओ संत पार उतरले, निज धर्म हातो घन, निज धर्म हातो घन, संत पार उतरले, संत पार उतरले, निज धर्म हातो घन, निज धर्म हातो घन. हा भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिला, पण याची किंमत का बाबा कळाली नाही. गोड बाबांनी प्रमाण दिलं महाराज. ऐका बरं दादा, अरे देवाने आपल्याला जन्म दिला, पण दादा आई याची किंमत कळाली नाही.
ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा आहे हाताची किंमत. अरे भगवान परमात्म्याने एवढं आपल्याला सगळं दिलं ना. अरे आपला एक दात पडू दे आई, आणि दात पडल्यानंतर आपण जर डॉक्टराकडे गेलो तर डॉक्टर म्हणतो 10,000 रुपये तुम्हाला द्यावं लागते एका दाताची. अरे देवाने आपल्याला 32 दात फुकट दिली, याची किंमत कळाली का? कळालं नाही. सांगू का तुम्हाला, आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा ना तसा आपल्याला मनुष्य देह सापला. पावला हा देह कागताली न्याय, न घडे उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडाव ना, तुम्हाला सगळ्यांना दृष्टांत माहीत आहे, आपल्याकडे वेळ नाही. तसं आपल्याला हा मनुष्य जन्म दादा भेटलेला आहे. का? अरे मनुष्य शरीर पुन्हा भेटत नाही दादा. का? मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी ना मोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी ना मोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे मनुष्य जन्म आहे आपल्याला भेटला ना, नंतर भेटत नाही. का? अरे मला सांगा, मनुष्य जन्म म्हणजे महाराज या संपूर्ण 84 लाख योनीचा विचार जर केला ना दादा, या 84 लाख योनी आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ योनी जर कोणती असेल तरी मनुष्य योनी आहे. 84 लाख योनी आहेत, वृक्ष योनी आहे, पशु योनी आहे, कीटक योनी आहे, पण सगळ्यात श्रेष्ठ योनी जर कोणती असेल तर ही मनुष्य योनी आहे. का? अरे याच नरदेहामध्ये आल्यानंतर महाराज स्वर्गाला देखील जाता येतं, याच मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर नराचं नारायण देखील होता येतं. का? आणि मनुष्य शरीर म्हणजे दादा आपलं एक जंक्शन स्टेशन आहे. तुम्हाला जर महाराज नागपूरला जायचं असेल, कोल्हापूरला जायचं असेल तर महाराज आपलं जे जंक्शन स्टेशन आहे ना, पुणे स्टेशन किंवा भुसावळ घ्या, कोणतंही घ्या, किंवा दौंड घ्या आपल्या जवळ. तसे मनुष्य शरीरानं ठरवलं तर महाराज स्वर्गाला देखील जाता येतं. मनुष्य शरीरानं ठरवलं तर महाराज वैकुंठाला देखील जाता येतं. म्हणून मनुष्य शरीर म्हणजे एक महाराज भगवंताची कृपा आहे. या शिरूरला महाराज माझं कीर्तन होतं 1 महिन्यापूर्वी. महाराज भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कीर्तन होतं. ऋषिकेश दादाला आमच्या माहीत आहे. आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर महाराज बाबा घडलेला सत्यप्रसंग आहे. त्या कीर्तनाला गेल्यानंतर महाराज ज्यावेळेस मी त्या रूममध्ये फेटा बांधत होतो, आई ऐका बरं, देहाची किंमत तुम्हाला सांगतो. फेटा बांधत असताना त्या शाळेमध्ये महाराज 50 लेकरं होते शिकायला. पण ऐका, ते 50 लेकरं कसे होते? कुणाला डोळा नाही, कुणाला हात नाही, कुणाला बोलता येत नव्हतं, कुणाला ऐकता येत नव्हतं. मी त्याचे सगळ्याकडे पाहिला ना, माझ्या टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे देवा, ज्ञानोबराय काय कृपा असेल रे. सगळ्यांना महाराज आपल्याला एवढा देह दिला, पण ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. त्या लेकराकडे पाहिलं. आई त्यांचे मायबाप तिथं जवळ आलेले होते, पण त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना ऐकू येत नव्हतं. त्यावेळेस कळालं मला, अरे देवाने आपल्याला एवढा अनमोल असणारा देह दिला, पण आपण या देवाचा भजन करीत नाही, भक्ती करीत नाही, परमार्थ करत नाही. का? अरे मी म्हणत नाही आपण सगळे संसारिक आहेत, पण संसार करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. अरे भगवान परमात्म्याने एवढा असणारा अनमोल देह दिला कशा करता? देवे दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन क्या बात है?
आई भगवान परमात्म्याला आई आपल्याला देह दिला पण आपण त्याचं भजन करत नाही. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा. आई भगवान परमात्म्याने आपल्याला आई असणारा देह दिला पण आपण त्याचं भजन करत नाही, भक्ती करत नाही. अरे आपण दारू गांजा मटक्यामध्ये आपल्या आयुष्याची बर्बादी करतो. अरे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख विव्यता जन्माच्या. आपण जर भगवंताची चिंता नाही केली, भजन नाही केलं, पण शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही का, तरी दुसरा येईल, हे तरी नाही का. सरती शेवटी बा काळ बांधून ठेवेल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा, काळ बांधून ठेवेल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी वा वा. आमचा काही बाजा येईल, एका जनार्दनी तुझा काय वाजा येईल, एका जनार्दनी आमचा काही बाजा येईल. एका जनार्दनी आता काय वाजा येईल. पिंगळा माधवारी बोल बोल देवा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोलत बोलला काही सुटला माधवारी. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, हे पिंगळा माधवारी, बोल बोलत बोला पिंगळा माधवारी. अहम वाग्या प्रेम, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, आवाया सोमाया प्रेम नगरावारी, सावध होई भरणी लागा देव करा कैवारी. हात वर करा, हात वर सावध होईन भक्ताला देव करा कैवारी. थांबा थांबा, एक मिनिट हात वर करा. ज्यांना ज्यांना देवाने हात दिले झालं कीर्तन संपलं आपलं. घ्या, ज्यांना ज्यांना हात दिले त्यांनी सगळ्यांना हात वर करा. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होई भरणी लागा देव करा कैवारी. कैवारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची आदि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण निर्गुण प्रगटली महिषासुर महिषासुर वरदनाला गोडी, महिषासुर महिषासुर मर्दना तापाची तापाची करावया धाडणी, तापाची तापाची करवया धाडणे, पावसी पावसी निर्वाणी, लागतो पावसी निर्वाणी, लागसी पावसी निर्वाणी. लागतो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा 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 मागेन, आईचा जोगवा 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 मागेन, जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा 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 माझे. संत महात्मे आपल्याला असं निरंतर प्रकारचे जागवतात का? अरे आपण जर जागव झालं नाही तर महाराज, नाथ महाराजांनी सांगितलं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल. नाथ महाराज म्हणतात तुम्ही जर देवाचं भजन भक्ती केलं नाही तो काळ घेऊन दिल्याशिवाय नाही. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराज मग ते संतांचे एवढे उपकार आहेत, त्यांच्या उपकारातून काही उत्तीर्ण होता येईल का? काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आपला संपूर्ण जीव जरी भगवंताच्या पायावर अर्पित केला तर त्याचे उपकार पिटणार नाही का? सगळ्यांना आपला जीव प्राणप्रिय आहे महाराज. रामायणामध्ये प्रसंग पला प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायांना काय द्यावं? अरे हनुमंतरायाचे एवढे उपकार आहेत त्या उपकाराचं वर्णन करता येत नाही. पंच प्राण जरी दिलेले हनुमंतराय म्हणायला लागले, प्रभू रामचंद्र म्हणाले हनुमंतरायाचे उपकार पिटणार नाहीत. भागवतामध्ये रुक्मिणी मातेला प्रसंग पडला, सुदेव ब्राह्मणांना काय द्यावं? आपला जीव जरी दिला तर उपकार पिटणार नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. तुकोबारींना तसंच वाटलं, संतांचे एवढे उपकार आहेत काय द्यावं? काय द्यावे त्याशी व्हावे उतराई,
ठेविता हा पायी जीव थोडा. संत महात्मे सहज बोलतात, जगाचं कल्याण करतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायाज शिकविती. संत महात्मे सहज बोलतात आणि जीवाचं कल्याण होतं महाराज. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज तुका म्हणे वत्स धैनुवे त्याची तुका म्हणे वत्स धैनुवे त्याची तो कमले वच्चे धेनुवे त्याची तो कमले वच्चे धेनुवे त्याची तुका म्हणे वत्स धैनुवे त्याची तुका म्हणे वत्स धैनुवे त्याची तुका म्हणे वच्चे धेनुवे त्याची तुका म्हणे वच्चे धेनुवे त्याची तैसे माझ येती सांभाळीत तैसे माझ येती सांभाळीत काय देवदासी भावे उतरा काय देवदासी भावे उतरा तैसे माझा येती सांभाळीत तैसे माझा येती सांभाळीत काय दाविदाची भावे उतराई काय दाविदाची भावे उतराई ठेवी तो हा म्हणा गुरुजी. ठेवी तो हा पायी जीव थोडा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा काय दाविदाची भावे उतराई काय दाविदाची भावे उतराई भावे उतराई तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. शेवटच्या चरणामध्ये गायीचा दृष्टांत दिला का? एखाद्या वत्साचं उदाहरण दिलं महाराज. गायीचं वत्स कुणाला म्हणतात? एखाद्या घराला आग लावावी आणि लागल्यानंतर घराच्या गोट्यामध्ये गायीचं वासरू आहे आणि घरामध्ये आईचं लेकरू आहे. घरालाही आग लागली आणि गोट्यालाही आग लागली. गाय काय करते? पळत जाते महाराज, आपल्या वासराचा शिंगाने दोर तोडते आणि महाराज बाहेर घेते. ते घरामध्ये आईचं लेकरू जळून भस्म होते. आई रडत बसते. महाराज या ठिकाणी तुकोबाराने वाईचा दृष्टांत दिला. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विडोबा रखुमाई. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
कुमाई मुबारक कुमार मुबारक कुमाई 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 काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनु वेची चित्ती तैशी मज येते सांभाळित काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा झालेली कीर्तनरूपी शिवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पित तुम्ही सर्व भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित रासाई मातेच्या चरणी सेवा समर्पित फक्त एकाच चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला जे राहिलं असेल जे बरोबर असेल तर श्री सद्गुरू जोग महाराजांचा प्रसाद जे चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला आपल्याच गावचा असणारे एक भागातला आपल्या गावातला असणारा वैभव आमचे मारुती बाबा मारुती धोंडीबाम शेलार आणि त्यांचे असणारे चिरंजीव आमचे बाळासाहेब धोंडीबा शेलार बंधू 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 आहेत बाळासाहेब ह्या दोघांच्या माध्यमातून मला आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे आमचे ऋषिकेश दादांनी मला फोन केला त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य बालवृद्ध सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात आता आपलं कीर्तन समापलं 1-2 मिनिटाची सूचना आहे ऐका आता येणारा पुढच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये अधिक मास येत आहे अधिकस्य अधिकम फलम आमच्या श्री ज्ञानोबराय श्री तुकोबराय वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भगवान श्री ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 750 वाचक आपल्याला लागत आहेत या ठिकाणी आमचे परमेश्वर महाराज घबाणी संस्थेमध्ये महाराज सप्त्याचं आयोजन केलं आहे या ठिकाणी जर सप्त्यामध्ये महाराज ज्ञानदान अन्नदान कुणाला जर करायचं असेल तर जे आमचे आपल्या गावचं असणारे भूषण आमचे मारुती बाबांची एक पंगत आहे आमचे शेलार दादा पण तिथं आहेत सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ते तुम्हाला जर या सप्त्यामध्ये कुणाला अन्नदान करायचं असेल का अधिकस्य अधिकम फलम एकदा अन्नदान केलं की महाराज आपण जर 10,000 रुपये खर्चले तर आपल्याला महाराज भगवान परमात्मा 1,00,000 रुपयाचं पुण्य जसं भेटतं ना तेवढं फळ प्राप्त होतं का अधिकस्य अधिकम फलम या सप्त्यामध्ये 750 वाचक बसणार आहेत आणि 1,25,000 दिवा लावायचे आहेत आपल्याला आमच्या परमेश्वर महाराजांनी मला सांगितलं या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे ज्यांना ज्यांना जमेल तसं सगळ्यांना जमेल आता प्रत्येकाच्या मागं कामाचा व्याप आहे पण जर सगळ्यांना जमत असेल सगळ्यांना एक भगवान श्री ज्ञानोबरायांचं आमंत्रण म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी 17 मे ते 24 मे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे या सप्त्यालाही सगळ्यांनी यायचं आहे आता झालं आपलं कीर्तन फक्त 2 मिनटं सगळ्यांनी हात वर करायचे 2च मिनटं का अरे प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आहे आणि त्या जन्म उत्सवामध्ये रासाई मातेच्या दरबारामध्ये आपली कीर्तन सेवा आहे आता कोणाला झोप लागली असेल कुणी आळस आला असेल फक्त आता भगवंताचं 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करायचं श्रीराम जय राम